शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्र, बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र या दोन्ही ठिकाणी सध्या पावसाळी वातावरण तयार आहे आणि याचा प्रभाव हा काही राज्यामध्ये होण्याचा अंदाज आहे. तर याचा प्रभाव हा कर्नाटक, तसेच चेन्नई आणि 20-22 या तारखांना जोधपूर, दिल्ली या ठिकाणी देखील होण्याचा अंदाज आहे. तसेच महाराष्ट्रात देखील काही जिल्ह्यांमध्ये नॉर्मल पाऊस पडू शकतो. तर काही जिल्ह्यांमध्ये वातावरण ढगाळ राहणार आहे. तर शेतकरी मित्र सध्या तरी 13 तारखेपर्यंत काही जिल्ह्यांमध्ये वातावरण हे ढगाळ राहणार आहे. जवळजवळ हे वातावरण शेतकरी मित्र कर्नाटक साईडला वातावरण जास्त ढगाळ राहण्याचा अंदाज आहे. कारण या अरबी समुद्रामध्ये जो लो प्रेशर तयार झाला आहे, पावसाळी वातावरण आहे, त्याचा प्रभाव हा जाणवत आहे. परंतु महाराष्ट्रात 20 तारखेला काही जिल्ह्यांमध्ये 20 तारखेला लो प्रेशरचा अंदाज आहे. हवेचा दाब हा 110 ते 108 इतका होण्याचा अंदाज आहे. आणि शेतकरी मित्र, जवळजवळ 19 तारखेला राजस्थान, नवी दिल्ली या ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. एकदम वातावरण ढगाळ राहणार आहे आणि पाऊस पडू शकतो. तसेच कर्नाटक साईडवर देखील पावसाचा अंदाज आहे. आणि महाराष्ट्रात देखील वातावरण हे ढगाळ राहणार आहे, अंशतः ढगाळ राहणार 20 तारखेला. 20 तारखेला जवळजवळ महाराष्ट्रात बीड, जालना या भागामध्ये 20 तारखेला वातावरण ढगाळ राहणार आहे. तसंच अकोला, नागपूर या भागामध्ये देखील ढगाळ वातावरण राहणार आहे. आणि याचा प्रभाव हा जास्त करून अकोला साईडला जास्त जाणवणार आहे. त्या ठिकाणी एकदम नॉर्मल पावसाचा शिरकाव 20 तारखेला होऊ शकतो, एकदम नॉर्मल. पण हा शेवटी अंदाज आहे शेतकरी मित्र. आणि शक्यतो पावसाचे वातावरण बिलकुल नाही, परंतु वातावरण ढगाळ असल्यामुळं काही जिल्ह्यातच फक्त एकदम असे पाऊस पडण्यासारखे ढग तयार होणार आहेत आणि पाऊस पण पडणार नाही. ते शेतकरी मित्र, 23 तारखेला देखील 108 हेक्टोपॅस्कल लो प्रेशर तयार आहे पूर्ण महाराष्ट्रात. त्यामुळे वातावरण 23 तारखेला देखील ढगाळ राहणार आहे आणि त्यामुळं काही पिकांना ढगाळ वातावरणाचा फटका बसणार आहे. तर शेतकरी मित्र, अशीच ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.